टू जेंटलमेन ऑफ वेरोना, वेरोनाचे दोन सदगृहस्थ, या धड्याचं आपण आता भाषांतर समजून घेऊया. सुरुवातीला काय म्हणलं बघा मग, A.J. Cronin has very well craved the idea of selfless help and explained the importance of dedication towards the relationship in the story Two Gentlemen of Verona. ठीक आहे. सुरुवातीला बघा एक नवीन शब्द आलाय, क्रेव द आयडिया, क्रेव अँड आयडिया. त्याचा अर्थ आहे क्रिएट अँड इस्टॅब्लिश अँड आयडिया, म्हणजेच कल्पना मांडणे. काय कल्पना मांडल्या बघा मग A.J. क्रोनिननी, तर वेरोनाचे दोन सदग्रहस्थ या कथेतून निस्वार्थी मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी काय सांगायचा प्रयत्न केला बघा मग, द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज नेम्ड निकोला अँड जॅकोपा who do numerous things to earn money only to pay for their sister treatment who suffers from tuberculosis of the spine. ठीक आहे. काय म्हणतो मग या ठिकाणी लेखक, की या कथा जी आहे ती निकोला आणि जाकुपा या दोन मुलांभोवती फिरते, आणि हे जे दोन भाऊ आहेत ते त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी अनेक प्रकारचे उद्योग करत आहेत, आणि तिच्या बहिणीला मणक्याचा क्षयरोग ग्रस्त आहे. ठीक आहे. तर बघा कथा कुठून सुरुवात होते मग, द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फूट हिल्स ऑफ द आल्प्स. ठीक आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला जो कथाकार आहे तो आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत पोहोचतो व तिथूनच या कथेची सुरुवात होते. ठीक आहे. हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग विथ स्ट्रॉबेरीज. ठीक आहे. तर इथंच या कथाकाराची या दोन भावांची भेट झाली, ज्या ठिकाणी हे भाऊ काय विकत होते, स्ट्रॉबेरीज. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय अ वाईल्ड फ्रुट्स, he buys the biggest basket and drives towards the town. ठीक आहे. फॉरबिड नवीन शब्द आला बघा. तर काय फॉरबिडचा अर्थ, डिसअलाउज म्हणजेच मना करणे. या ठिकाणी जो असणारा ड्रायव्हर आहे तो या कथाकाराला म्हणतोय की मना करतोय ते घेण्यापासून, तरीही कथाकाराने मात्र अगदी मोठी बकेट स्ट्रॉबेरी जे आहेत ते विकत घेतलं, आणि स्ट्रॉबेरी कशी आहेत, गावरान स्ट्रॉबेरीज आहेत. ठीक आहे. आणि एन्काउंटरचा अर्थ काय बघा, मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली, म्हणजे एखाद्या व्यक्तीची आकस्मिक भेट होणे, सामना होणे. ठीक आहे. तर एक प्रश्न आहे, व्हॉट इज द स्टोरी अबाउट. ही गोष्ट कोणाबद्दल आहे, तर बघा ही गोष्ट अशा दोन भावाबद्दल आहे जे त्यांचं जे आयुष्य आहे ते काय करतात, तिच्यासाठी सॅक्रिफाईस करतात. कशासाठी, तर तिच्या बहिणीचा जो आजार आहे टीबीचा तो बरा व्हावा किंवा त्यासाठी पैसे उभा करता यावे, यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य सॅक्रिफाईस केलेलं आहे. हाऊ डज द नॅरेटर मीट द टू ब्रदर्स. बघा कथाकाराची सर्वप्रथम भेट या दोन भावाशी कशा पद्धतीने झाली, तर ज्यावेळेस हा लेखक जो आहे तो आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत होता, त्यावेळेस हे दोन भाऊ त्याला त्या ठिकाणी भेटले. ओके. ठीक आहे. तर बघा या लेखकानं, या कथाकारानं यांच्याकडून स्ट्रॉबेरीज खरेदी केल्या आणि शहराच्या दिशेने तो निघून गेलेला आहे. ठीक आहे. दिस सीन एम्फासाइजेस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोविंग इंटिमेसी बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉयज. ठीक आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण शब्दांचा अर्थ समजून घेऊया. पहिला शब्द आहे इंटिमेसी, म्हणजेच क्लोज रिलेशनशिप. ठीक आहे. जिवलग मैत्री किंवा एम्पॅसाइज म्हणजे स्ट्रेच अपॉन ला महत्व देणे. तर काय झालं या ठिकाणी, की हा जो पहिला प्रसंग होता तो या कथाकाराचा आणि त्या मुलांबरोबर वाढत जाणाऱ्या जवळकीची सुरुवात करणार आहे, हे स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. नेक्स्ट डे द बॉयज
आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी परत हीच मुलं भर चौकामध्ये बूट पॉलिश करताना दिसतात. दिस अमेजेस द नॅरेटर. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दे डू न्यूमरस काइंड ऑफ थिंग्स टू अर्न मनी. रिव्हील म्हणजे रिव्हीलचा अर्थ काय आहे बघा, तर शो, मेक नोन, एखादी गोष्ट प्रकट करणे किंवा उघड करणे. काय केलं मग या मुलांनी उघड, की पैसा मिळवण्यासाठी ही जी मुलं आहेत ते अनेक प्रकारचे उद्योग करतात असं त्यांनी कथाकाराला सांगितलं. ओके. काय झालं मग बघा त्यामुळं, हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन इज हर्ट. ठीक आहे. तर या प्रसंगानंतर लेखकाच्या मनामध्ये या दोन भावांविषयी एक प्रकारची विशेष आस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्न्स. ठीक आहे. तर याच्यावरून ती दोन मुलं लेखकाला कशी जाणवत आहेत, तर निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि मनाने कसे ते स्वच्छ असल्याचं त्याला जाणवत आहे. ओके. देन काय झालं बघा मग, द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. ठीक आहे. तर बघा ही जी दोन मुलं आहेत ती कथाकाराला खूप उपयोगी होत आहेत. जसं की त्याला जी असणारी हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायला ते दोघे आनंदाने तयार आहेत. ठीक आहे. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. One day, when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. ठीक आहे. तर बघा पहिल्या प्रसंगामध्ये स्ट्रॉबेरी विकत होते, दुसऱ्या प्रसंगामध्ये बूट पॉलिश करत होते आणि तिसऱ्या प्रसंगामध्ये मात्र लेखकाला ही जी दोन भाऊ आहेत ते वर्तमानपत्र विकताना पाहायला मिळाले. तर हे पाहून तो कथाकार त्या मुलांना काय म्हणतो बघा, की मी तुमची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत असेल तर तसं त्याला कळवा. हे ऐकल्यानंतर ते भाऊ काय म्हणत आहेत, की इथूनच जवळ असलेल्या पोलेटा रिव्हर पर्यंत जर तुम्ही आम्हाला लिफ्ट दिली तर खूप बरं होईल. ओके. ऑल्दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे, ही टेक्स देम देअर. बघा, आणि हा जो कथाकार आहे त्याच्या मार्गामध्ये हे खेडं येत नसताना सुद्धा त्यांना तिथं पोचवायचं त्यानं ठरवलं. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग. ओके. The boys get down in a building and ask the narrator to wait in a nearby cafe until they return within an hour. ठीक आहे. तर बघा ते लोक तिथे जाऊन पोहोचले तर ते त्या एका इमारतीपाशी उतरलेत मुलं आणि त्या कथाकाराला काय सांगितले, की आम्ही जाऊन येईपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबा, एक साधारण अर्ध्या तासात आम्ही परत येऊ असं त्यांनी तिथे सांगितलेलं, तासाभरामध्ये परत येऊ असं सांगितलेलं आहे. ओके. ठीक आहे. तर एक प्रश्न आला इथं, व्हॉट काइंड ऑफ ऑड जॉब्स डू द टू ब्रदर्स डू. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीचे म्हणजे उद्योग व्यवसाय ते दोन भाऊ करत होते. तर बघा आपण पाहिलं जसं की वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग ते पैसे मिळवण्यासाठी करत होते. ठीक आहे. तर त्यानंतर आहे, eagerness leads the narrator to follow the boys to a place which is actually a hospital. तर बघा त्यानंतर या कथाकाराची उत्सुकता वाढली आणि मुलं नेमकं कुठे गेली ते पाहण्यासाठी त्याच्या मागोमाग गेला आणि कुठे जाऊन पोहोचलाय, तर एका दवाखान्याजवळ, एका हॉस्पिटल जवळ जाऊन तो पोहोचलेला आहे. ऑन peeping through a room led by a nurse, he realized that the boys are talking to a girl who resembles them. ओके. रिझेंबलचा अर्थ काय बघा, हॅव अ सिमिलर अपीअरन्स, सारखा असणे. ठीक आहे. तर बघा हा कथाकार त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचलाय, त्यांनी खोलीमध्ये डोकावून पाहिले, तिथं तिला एक नर्स सुद्धा दिसते.
ठीक आहे, नर्सने सांगितलं की या या खोलीमध्ये ही मुलं जाऊन पोचलेत तिथं. ठीक आहे, तर हे दोन भाऊ एका मुलीशी बोलताय जी त्यांच्यासारखीच दिसते. ठीक आहे, he does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. Intruding come to a place where one is uninvited. म्हणजे बघा, एखाद्या ठिकाणी जाऊन पोहोचतं जिथं तुम्हाला आमंत्रण नाही. ठीक आहे, तर त्यांना न विचारता त्या ठिकाणी पोचणं याऐवजी त्यांनी काय केलं, त्या नर्सला त्या मुलांबद्दल विचारलं. तर काय माहिती मिळाली मग त्याला? दिस इज वेन द नर्स टेल्स हिम देअर हर्ट रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस लेखकानं त्या सिस्टरला तिच्याबद्दल माहिती विचारली त्यावेळेस काय माहिती मिळाली पाहिजे त्याला, की त्या मुलांचे जे वडील आहेत ते युद्धामध्ये मारले गेलेत आणि तिची जी बहीण आहे तिला क्षयरोगाने ग्रस्त आहे असं तिला समजलं. आणि कथा कशी आहे, अगदी हार्ट रेंडिंग म्हणजेच हृदयद्रावक, कॉझिंग ग्रेट सॉरो. ओके, तर एक प्रश्न आला पुन्हा, हाऊ डज द नॅरेटर हेल्प द टू ब्रदर्स वन डे. एके दिवशी कथाकाराने त्या दोन भावांना कशी मदत केली, तर त्या दोन भावाला त्यांनी लिफ्ट दिली तिथूनच जवळ असणाऱ्या एका खेड्यामध्ये पोहोचण्यासाठी, आणि ते खेड्याचं नाव काय आहे, पोलेटा. ओके, पुढे जाऊया मग. ठीक आहे, ओके. The brothers live in a shelter and literally strive only so that they can pay for their sister treatment. ठीक आहे, काय झालंय, त्यांचे वडील युद्धामध्ये मारले गेलेले आहेत. ओके, तर ही जी दोन मुलं आहेत ते एका आडोशाला राहत आहेत आणि अगदी उपाशी राहून ते त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे जमा करत आहेत. ठीक आहे, सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. ओके, शेकन देअर स्पिरिट, नॉट रिड्यूस इगरनेस टू डू समथिंग, उमेद न खचणे. ठीक आहे, तर बघा याच्यावरून ती दोन मुलं काय करत आहेत बघा, तर युद्धामुळे ते खचलेले नाहीत हे दाखवून देत आहेत आणि दे आर नोबेल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिंग्स इन देअर ओन स्पेशल एट सबटल वे. सबटलचा अर्थ काय, डिफिकल्ट टू फाइंड आउट, चटकन न उमगणार आहेत. तर हे दोन तरुण, ही मुलं कशी आहेत बघा, अगदी थोर आणि उमद्या मनाचे आहेत आणि त्यांचे कार्य कसे आहे, विशेष असूनही ते दोघे अगदी कसे आहेत, अगदी साधे आहेत. The stories distinctly talk about how true the amplification says, where there is a will there is a way. ठीक आहे, तर या कथेतून एक विचार प्रकट होतोय बघा, तर तो काय आहे, जिथे इच्छा असते तिथं मार्ग दिसतो. ऍम्प्लिफिकेशन म्हणजेच फोकस ऑन स्टेटमेंट, विस्तार किंवा विशेष, किंवा डिस्टिंक्टली म्हणजेच क्लिअरली, अगदी स्पष्टपणे. ठीक आहे, तर एक प्रश्न विचारला बघा इथं, व्हॉट सिक्रेट अबाउट द ब्रदर डज द सिस्टर नर्स टेल द नॅरेटर. तर त्या दोन मुलांचे कोणतं रहस्य त्या नर्सने कथाकाराला सांगितलेलं आहे, की युद्धामध्ये त्या मुलांचे वडील मारले गेलेले आहेत आणि अगदी उपाशी राहून ते त्यांच्या क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे जमा करत आहेत असं त्या सिस्टरनं कथाकाराला सांगितलेलं आहे. हार्ट रेंडरिंग स्टोरी. ठीक आहे, आणि एक्सप्लेन द प्रोवर्ब वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. तर याचा अर्थ काय बघा, इच्छा तिथे मार्ग. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती तुम्ही पार करू शकता, जर ती गोष्ट साधी असेल, अवघड असेल तरीही. ठीक आहे, पण तुम्ही ते ठरवलं पाहिजे. ओके.